नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कुंभ राशी. गुरुवारी गुढीपाडवा आहे आणि या गुढीपाडव्याला कुंभ राशीच्या मित्रांनो तुमच्या नशिबात मोठे असे संकेत येणार आहेत, ज्यामुळे तुमचे नशीब फलदायी ठरणार आहे आणि तुमच्या आयुष्यात खूप साऱ्या आनंदाच्या बातम्या येणार आहेत. चला तर मग सुरुवात करूया तुमच्या राशी भविष्याला. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कुंभ राशीच्या मित्रांनो, येत्या गुरुवारी संपूर्ण महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा मांगलिक सण साजरा करण्यास सज्ज होईल. तेव्हा आकाशात ग्रह नक्षत्राची एक अशी अजब आणि दुर्मिळ रचना जुळून येणार आहे, जी गेल्या 11 वर्षात कधीही पाहिली गेली नव्हती. हा दिवस केवळ नवीन वर्षाची सुरुवात नसणार, तर तुमच्या आयुष्यात एका अनाकलीन वादळाची चाहूल ठरणार आहे. या काळात तो स्वयं भगवान भोलेनाथ एक अशी गुप्त शक्ती तुमच्या अवतीभोवती संचार करणार आहे, ज्याला तुम्हाला क्षणोक्षणी अनुभव येईल. पण सावधान, ही शक्ती एकतर तुम्हाला शून्यातून राजा बनवू शकते किंवा थोडीशी चूक तुम्हाला मोठ्या संकटाही ढकलू शकते. त्यामुळे ही भविष्यवाणी शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. कुंभ राशीच्या मित्रांनो, गेल्या काही काळापासून ज्या मानसिक द्वंद्वात किंवा आर्थिक अस्थिरतेचा सामना करत होतात, त्या सर्व वेदनांचा आणि कष्टांचा आता शेवट होण्याची वेळ आली आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तुमच्या आयुष्यात अशा 3 भयंकर मोठ्या आनंदाच्या बातम्या घेऊन धडकणार आहे, ज्याची केवळ तुम्हाला तुमची गरज नाही, तर तुमचं संपूर्ण समाज थक्क होईल. लोक तुमच्या नशिबाचं कौतुक करतील आणि थकून जातील. पण या बातम्यांच्या मागे दडलेले ते रहस्य काय आणि तुमच्या जीवनाचे चक्र अचानक 180 अंशात कसे फिरणार आहे, हे जाणून घेऊया. दुसरा पर्याय म्हणजे काय, तर प्रत्येक माहिती तुमच्या जीवनासाठी मौल्याचा दगड ठरणार आहे. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, लक्षात ठेवा, नशीब जेव्हा दार ठोठावतो तेव्हा ते फार काळ वाट पाहत नाही. तुमची छोटीशी चूक या सुवर्ण संधीला तुमच्या हातातून निसटू देऊ शकते. तर तुम्हाला सावधगिरीच्या सूचना देखील मिळणार आहेत, ज्या ऐकल्यावर तुम्ही तुमचं पाऊल कसं टाकायचं तर मोठं नुकसान सोसावं लागणार नाही, याचे संकेतही तुम्हाला तुमच्यासाठी वरदान ठरणार आहेत. सर्व रहस्य आता समोर येणार आहे. जर तुम्हाला तुमचे राशी भविष्य सुरक्षित ठेवायचे असेल, तर येणाऱ्या 7 दिवसात होणाऱ्या बदलांची साक्षीदार व्हायला लागणार आहे. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, येत्या गुरुवारी गुढीपाडव्याचा अत्यंत पवित्र आणि मांगलिक मुहूर्तावर आकाशातील ग्रह नक्षत्राची एक अशी अजब स्थिती जुळून येत आहे, जी गेल्या 11 वर्षात कधीही पाहिली गेली नव्हती. गुढीपाडव्याच्या दिवशी जेव्हा तुम्ही नवीन वर्षाचे स्वागत कराल, तेव्हा अतिदेव महादेव स्वयं भगवान भोलेनाथाची एक गुप्त आणि शक्तिशाली ऊर्जा तुमच्या राशीवर थेट अभिषेक करणार आहे. हा केवळ सण नाही, तर तुमच्या नशिबाच्या बंद दरवाजाची किल्ली आहे, जी गुरुवारी होणाऱ्या हा ग्रहांचा महायोग तुमच्या आयुष्यात अशा बदलांची नांदी ठरणार आहे आणि ती गुरु किल्ली आता उघडणार आहे, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. हा काळ तुमच्या आयुष्याला कोणत्या वळणावर नेऊन ठेवणार आहे, हे जाणून घेऊया. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, गुरुवारी पहाटेपासून तुम्हाला एक विलक्षण आणि अशी चैतन्य शक्ती जाणवू लागेल, जणू काही विश्वातील सर्व सकारात्मक शक्ती तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहेत. गेल्या 11 वर्षापासून जे काम तुमच्या हातातून निसटत होतं किंवा जे भाग्य तुम्हाला सातत्याने हुलकावणी देत होतं, त्या सर्व गोष्टी आता एका क्षणात बदलणार आहेत. भगवान शंकराची ही विशेष कृपा तुमच्या मनावर किंवा तुमच्या भविष्यावर नाही, तर तुमच्या संपूर्ण कुटुंबावर बरसणार आहे. या दिवशी घडणारी प्रत्येक घटना तुम्हाला यशाच्या शिखरावर नक्कीच घेऊन जाणार आहे, एक पायरी म्हणून काम करेल. फक्त तुम्ही या दैवी संकेतांना ओळखण्याची गरज आहे. कुंभ राशीच्या मित्रांनो, हा गुढीपाडवा तुमच्यासाठी फक्त एक सण नसून एक महापरिवर्तन आहे. गुरुवारी होणारे हे ग्रहबदल तुमच्या कुंडलीत राजयोग निर्माण करणार आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती, मानसन्मान आणि कौटुंबिक सुख एकाच वेळी उंचावणार आहे. पण लक्ष ठेवा, हे नशीब अचानक चमकणार असल्यामुळे गोंधळून जाऊ नका. तुमच्या आयुष्यात येणारी ही महत्त्वाची मोठी क्रांती तुम्हाला भविष्यात कोणत्या दिशेने नेणार आहे आणि गुढीपाडव्याला नेमकी कोणती 3 मोठी गुपितं उघड होणार आहेत, आता हे जाणून घेऊया. भविष्यवाणीचा पुढचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे. कुंभ राशीच्या मित्रांनो, हा येणारा गुरुवार केवळ तुमच्या वैयक्तिक प्रगतीसाठी नाही, तर तुमच्या संपूर्ण घरासाठी एक ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर जेव्हा तुम्ही नवीन वर्षाची गुढी उभाराल, तेव्हा तुमच्या कुटुंबातील एकापाठोपाठ एक अशा 3 मोठ्या आणि भयंकर आनंदाच्या बातम्या तुमच्या हातात येणार आहेत, ज्याची तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहत होता.
या बातम्या इतक्या धक्कादायक आणि सुखद असणार आहेत की तुम्हाला तुमच्या नातेवाईकात आणि शेजाऱ्यांनाही तुमचा हेवा वाटू लागणार आहे. हे विचारतील असं अचानक कसं घडलं? हे चमत्कार यश भोलेनाथांचा आशीर्वादच आहे तुमच्यासाठी. तर तुम्हाला माहीत असेल कुंभ राशीच्या मित्रांनो, पहिली आनंदाची बातमी तुमच्या घराच्या आर्थिक स्थितीशी संबंधित असणार आहे. जिथे अडकलेले मोठे धन अचानक तुमच्या हाती येईल, ज्यामुळे घराचे ऋण किंवा कर्जाचा डोंगर पूर्णपणे नष्ट होईल. दुसरी आनंदाची बातमी तुमच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीशी किंवा त्यांच्या करिअरमधील अशा मोठ्या यशाची असणार आहे ज्याचे तुमचं मन समाजात उंचवणार आहे. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी तुमच्या घरातील प्रदीर्घ काळापासून चाललेला वादाचा किंवा ताणतणावाचा अंत आता होणार आहे. अचानक घरातील वातावरण इतकं प्रसन्न होईल की जणू काही साक्षात लक्ष्मी घरात वास करत आहे आणि महादेवांची कृपा आपल्या गुढीपाडव्याला तुमच्या घराच्या उंबरठ्यावर आली आहे. ही भविष्यवाणी तुम्हाला खूप काही समजावून जाणार आहे. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, या गुरुवारी गुढीपाडव्याच्या पवित्र दिवशी तुमच्या करिअरच्या कुंडलीत असा एक 0 ते शिखर योग तयार होत आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. गेल्या अनेक वर्षापासून नोकरी किंवा व्यवसायात तुम्ही ज्या आव्हानाचा डोंगर सोसत होता ती सर्व संकटे या एका दिवशी मातीमोल होतील आणि तुमच्या राशीत धन लक्ष्मीचे अशा काही गुप्त रेषा उलगडणार आहेत ज्याने अडकलेले मोठे पेमेंट किंवा तुमचे जुने देणे अचानक परत मिळणार आहे. हे पैसे तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी किंवा नवीन गुंतवणुकीसाठी एक मजबूत आधार देणार आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती पुन्हा कधीही खाली येणार नाही. आणि कुंभ राशीच्या मित्रांनो, केवळ आर्थिकच नफा नव्हे तर तुमच्या विदेशावरची किंवा लांबच्या प्रवासाचे दरवाजे या दिवशी उघडणार आहे. जर तुम्ही परदेशात नोकरीसाठी किंवा उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत असाल तर या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला अशी एक संधी मिळणार आहे जी तुमच्या आयुष्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन जाणार आहे. नोकरी करणाऱ्यासाठी हा दिवस एखाद्या वरदानासारखा ठरणार आहे. तुमच्या वरिष्ठांकडून केवळ प्रशंसाच होणार नाही तर तुमचे प्रमोशन किंवा पगारवाढीचाही असा काही धमाका होईल ज्यामुळे तुमचे सहकारी थक्क होतील. हा केवळ तुमच्या मेहनतीला नशिबाची साथ मिळवून देणारा एक अत्यंत दुर्मिळ क्षण आहे. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, हा येणारा गुरुवार केवळ तुमच्या खिशासाठी नाही तर तुमच्या काळजासाठी एक अद्भुत भेट घेऊन येत आहे. गुढीपाडव्याला हा मांगलिक दिवस तुमच्या प्रेम जीवनात अशा काही भावनांची लाट घेऊन येईल ज्याने जुन्या जखमा भरून निघतील. जर तुमच्या नात्यात गेल्या काही काळापासून दुरावा आला असेल किंवा कोणाच्या हस्तक्षेपामुळे वाद झाला असेल तर तो आता या दिवशी सर्व नकारात्मकतेचा अंत होणार आहे. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या प्रेमसंबंधात पुन्हा एकदा तोच ताजेपणा आणि ओलावा निर्माण होणार आहे आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात स्वर्ग सुखासारखे क्षण आता दाटून येणार आहेत. ही केवळ कुंभ राशीच्या मित्रांनो, जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी या गुढीपाडव्याला स्वर्गातून काही सुवर्ण प्रस्ताव खाली उतरणार आहे. लग्नाच्या वाटाघाटीतील जे अडथळे येत होते, कौटुंबिक विरोध येत होता, तो आता अचानक दूर होणार आहे आणि एखाद्या मांगलिक कार्यात किंवा कौटुंबिक सोहळ्यात तुमचा असा जोडीदार भेटू शकतो जो तुमच्या आयुष्यात एक नवीन दिशा देईल. हा केवळ राजयोग किंवा योगायोग नसणार तर तो नियतीने आधीच लिहिलेला गाठ असणार आहे आणि जी या गुरुवारी घट्ट होणार आहे. इतकेच नाही तर तुमच्या दाम्पत्याला संतान प्राप्तीची ओढ लागली आहे त्यांच्यासाठी ही गुड न्यूज मिळणार आहे. हा अत्यंत शुभ काळ आहे कुंभ राशीच्या मित्रांनो, परंतु लक्ष ठेवा, करिअर आणि प्रेम दोन्ही आघाड्यावर यशाचे हे शिखर गाठत असताना तुमच्या अहंकार दूर ठेवा. यशाच्या गर्दीत तुमच्या भोवती आलेले छुपे शत्रू सक्रिय होतील, त्यामुळे पुढचे पाऊल उचलताना पूर्ण विचार करूनच निर्णय घ्या. आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जर तुमच्या कामाच्या नियोजनात आणि नात्याच्या जपणुकीत किंवा एक विशिष्ट गोपनीयता व संयम बाळगा तरच तुम्हाला हे यश दीर्घकाळ मिळवता येईल. आणि या यशामुळे तुम्हाला ज्यामुळे इतरांपेक्षा कितीही पटीने पुढे जाणार आहात हे समजण्यासाठी या भविष्यवाणीचा शेवटचा भाग पाहणं तुमच्यासाठी आता महत्त्वाचं ठरणार आहे. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, जर तुमच्या आयुष्यात गरिबी, दारिद्र्य किंवा संतती, इडापिडा, पाठसूड नसेल तर या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर एक अमोघ अनमोल असा धार्मिक उपाय अवश्य करा. गुरुवारी सकाळी गुढी उभारल्यानंतर एका तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी भरून त्यात थोडे काळे तीळ आणि ₹1 नाणे टाका. हा कलश भगवान भोलेनाथांच्या फोटोसमोर ठेवा. ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप नक्की करा.
त्यानंतर हे तीर्थ संपूर्ण घरात शिंपडा आणि उरलेलं पाणी एखाद्या पिंपळाच्या झाडाला अर्पण करा किंवा तुळशीच्या पानाला अर्पण करा. हा उपाय तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा आणि दारिद्र्य मुळापासून उपटून टाकणार आहे आणि साक्षात महादेवांचं तुमच्या घराचे रक्षण करणार आहेत. कुंभ राशीच्या मित्रांनो, श्रद्धा आणि विश्वासाने घेतलेला एक छोटासा बदल तुमच्या जीवनातील दुःखाचे डोंगर फोडून सुखाचा मार्ग मोकळा करेल. जर तुम्हाला मनापासून वाटले असेल की ही माहिती खूप महत्त्वाची किंवा तुमच्या राशी भविष्यामध्ये घडत असलेल्या बदलांची आहे, तर तुम्ही व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया अशा तुमचं राशी भविष्य घेऊन पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि गुढीपाडव्याच्या कुंभ राशीच्या मित्रांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.